सकाळच्या वेळी माझं घर अगदी केराच्या बादलीसारखं दिसतं. नवरा ऑफिसात, दोन्ही मुलं कॉलेजात आणि धाकटा लेक शाळेला गेला की मी स्वच्छतेच्या कामाला लागते. सगळं घर घासून पुसून स्वच्छ केल्याशिवाय मलाही चैन पडत नाही. खोल्यांचा केर काढून फरशा पुसून होतायत तोवर मोबाईल वाजला. कामाच्या वेळी असे मेसेजेसही फार वैताग आणतात. फोन बघितला तर मोठ्या नंदेचा होता. सगळा राग वैताग विसरून मी फोन घेतला. इतक्या लवकर फोन आलाय म्हणजे काहीतरी सिरियस तर नाही ना? हा विचार बाजूला सारून मी म्हटलं, ताई नमस्कार, बरे आहात ना? मी बरी आहे ग, पण हर्षाची तब्येत बरी नाहीये. तिच्या मैत्रिणीचा फोन होता. ती जेवत खात नाहीये, रात्र रात्र जागी असते. विचारलं तर म्हणते झोप येत नाही. जीव घाबरतो. बोलता बोलता ताईंना रडू यायला लागलं. हे कधीपासून होतंय? एखादा महिना झाला असावा, कदाचित जास्तही. ताई रडू नका, मी आहे ना. आजच जाते मी तिला भेटायला. आता 9 वाजलेत, म्हणजे यावेळी ती कॉलेजला गेलेली असेल. मी संध्याकाळी भेटते तिला. वाटलं तर इथं घरी घेऊन येईल. तुम्ही अगदी शांत राहा. ब्रेकफास्ट झाला का तुमचा? नाही. कमाल करता, इतका वेळ उपाशी आहात. आधी खाऊन घ्या, चहा घ्या आणि काळजी करू नका. मलाही आता भराभर कामं आटपायची आहेत. मी 1-2 दिवसात तुम्हाला सगळं सांगेल. आजच जाते मी हर्षाकडे. फोन ठेवून मी कामाला लागले. हर्षाचा विचार डोक्यात होताच. काय झालं असेल हर्षाला? इतकी हुशार गोडगुणी पोरगी. आमच्या घरातल्या सगळ्या मुलांमध्ये ती सर्वगुण संपन्न म्हणून नावाजली जाते. इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षाला आहे. तिच्याकडून काही शिका, असं मी माझ्या मुलांनाही सांगत असते. मुलं हसून उडवून लावतात. दुपारचा स्वयंपाक आटपून मी तिखट पुऱ्या, गोडाचे भोपळ्याचे घारगे केले. बटाट्याचा कीस तळून घेतला. हे पदार्थ हर्षाला फार आवडतात. हॉस्टेलवर ते मिळतही नाहीत. माझ्या येण्याबद्दल मी तिला काहीच सांगितलं नाही. सरप्राईज द्यायचं असं ठरवलं. संध्याकाळी घरी येणाऱ्या मुलांसाठी, नवऱ्यासाठी फराळाचे पदार्थ टेबलवर झाकून ठेवले. तिथे चिठ्ठीही लिहून ठेवली. नवऱ्याला फोन करून मी हर्षाला भेटायला जाते एवढं त्याच्या कानावर घातलं. हर्षाचं कॉलेज आणि हॉस्टेल माझ्या घरापासून निदान 30 किलोमीटर अंतरावर होतं. 2 बसेस बदलून जावं लागतं. भरपूर वेळ खर्च होतो. म्हणून वरचेवर मला जाता येत नाही. इंजिनिअरिंगच्या भरगच्च अभ्यासातून इकडे यायला हर्षालाही जमत नाही. मी हर्षाच्या हॉस्टेलवर पोहोचले तेव्हा हर्षाची मैत्रीण सावी भेटली. अरे मामी, नमस्कार, कशा आहात? तिने हसून विचारलं. नमस्कार, कशी आहेस तू? हर्षा कुठे भेटेल? तिच्या रूमवर. थँक्यू. मी तिचा निरोप घेऊन वॉर्डनच्या केबिनमध्ये जाऊन रजिस्टरवर सह्या केल्या आणि हर्षाच्या रूमवर पोहोचले. दार बंद होतं. कडी नसावी. पण मी दार टकटक करताच धक्क्यानं ते उघडलं आणि मी आत गेले. पलंगावर आडवी झालेली हर्षा वर गरगरणाऱ्या पंख्याकडे शून्य नजरेत बघत होती. आवाजानं दचकून तिनं विचारलं, कोण आहे? मला बघताच उठून बसली. अय्या मामी तू? तिनं आनंदाने मिठी मारली. तिचा चेहरा ओलसर होता. रडत होतीस का? मी विचारलं. नाही. मी तिच्याकडे नीट बघितलं. फार कोमेजली होती पोर. अडकली होती. डोळे सुजल्यासारखे. मी प्रेमाने विचारले, काय झालंय तुला? सकाळी तुझ्या आईचा फोन आला, तुला बरं नाहीये म्हणून. अशा वेळी तू सरळ माझ्याकडे यायचंस किंवा स्वतःच्या घरी जायचं. इथं येणाऱ्या डॉक्टर मॅडमना दाखवलंस का?
काही औषधं वगैरे घेते आहेस का? मी एकामागोमाग एक प्रश्न एकदमच विचारले. अगं मामी, बरी आहे मी. तू अशी हवालदिल होऊ नकोस. बैस तू, मी चहा घेऊन येते, पलंगावरून उतरत हर्षाने म्हटलं. मी चहा घेऊनच निघाले. तू कुठंच जाऊ नकोस. तुझ्यासाठी मी पुऱ्या, भोपळ्याचे घारगे आणि तुझ्या आवडीचा बटाट्याचा चिवडा आणलाय. मी डबा तिच्या पुढे धरला. मला वाटलं की ती नेहमीप्रमाणे झडप घालून डबा उघडेल, पदार्थ तोंडात टाकेल, बोटांनी मस्त चिखून करेल. पण तसं काहीच झालं नाही. नंतर खाईन असं म्हणत डबा शेजारच्या स्टूलवर ठेवला. डब्याच्या धक्क्यानं स्टूलवरचं पुस्तक खाली पडलं. पुस्तकात ठेवलेली गोळ्याची स्ट्रीप त्यातून बाहेर आली. मी ती उचलली. पुस्तकात ठेवलेली गोळ्यांची स्ट्रीप त्यातून बाहेर आली. मी ती उचलली, नीट बघितली. काय गोळ्या? झोप येण्यासाठी आहेत? तुला झोप येत नाही? मी तिच्याकडे बघत विचारलं. तिने माझी नजर टाळली. नाही, तसं काही नाहीये. मी चहा घेऊन येते कॅन्टीनमधून, ती घाईने म्हटली. तुला घ्यायचाय का? नाही, मला नकोय. तर मग राहू दे. मलाही थोड्या वेळात निघायचंय. अभ्यास कसा चाललाय? फारसा चांगला नाही. मला जाणवलं. हर्षा बोलताना नजर टाळते. एरवी आनंदानं चिवचिवणारी हर्षा आज मोकळेपणानं बोलत नाहीये. माझं लग्न झालं तेव्हा चिमुरडी होती ती. तेव्हापासून आम्हा मामी भाचीचं गुळपीट होतं. सगळ्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करायची. माझीही ती फार लाडकी होती. काहीतरी बिघडलंय खास. तिच्या मनावर ताण असेल तर तिने बोलून मोकळं व्हावं, मोकळं केलं पाहिजे. त्यासाठी थोडा अधिक वेळ मिळायला हवा. नेमकं काय करावं याचा विचार करत असताना तिची रूम पार्टनर सावी आली. तिनं वह्या पुस्तकं शेल्फमध्ये ठेवली आणि बॅडमिंटनचे रॅकेट आणि शटल उचललं. मामी, हिला तुमच्या बरोबर घेऊन जा. रात्रभर खोलीत फेऱ्या मारत असते. सतत बेचैन, सतत उसासे. मीच डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या आणून दिल्या. अभ्यास पार बोंबलला आहे. धड जेवत खात नाही. मला तर वाटते की कुणाच्या तरी प्रेमात पडलीय, सावीने हसत हसत म्हटलं. गप्प राहा गं, तोंडाला येईल ते बोलते. हर्षाचा चेहरा लाल झाला होता. अगं मला नाही तर निदान मामीला तरी सांग त्या लव्हरचं नाव. मामी तुझं लग्न लावून देईल त्याच्याशी. हसत हसत सावी बाहेर सटकली. इडियट, हर्षानं राग व्यक्त केला. मी संधीचा फायदा घेऊन तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेतले आणि विचारलं, खरंच कुणी आहे का? मला सांग, मी बोलते तुझ्या आईशी. तिने पटकन आपले हात ओढून घेतले. कुणीच नाहीये. मी तिचा चेहरा माझ्या हातांच्या ओंजळीत घेतला. अगदी खरं सांग ना. सांग, नेमकं काय झालंय? मी तुझी मामी आहे. तुझ्या जीवाभावाची थोर वयाची मैत्रीणही आहे. काय त्रास आहे तुला? झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप का येत नाही? माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या हातून काही गुन्हा घडलाय का? एखादी चूक घडलीय का, ज्यामुळे तुझी अवस्था अशी झाली आहे? काय ढसतंय तुझ्या मनात? एकदा मन मोकळं कर. माझ्याकडून तुला पूर्ण सहकार्य आहे. कदाचित मी काही मार्ग काढू शकेल. कॉलेजचा काही प्रॉब्लेम आहे का? हॉस्टेलमध्ये काही घडलंय का? की आणखी काही आहे? तू अगदी निर्धास्त होऊन सांग मला. मी वारंवार तिला विश्वास दाखवूनही हर्षा जेव्हा काहीच बोलेना, तेव्हा मी जरा कठोरपणे म्हटलं, ठीक आहे, तुला जर काहीच बोलायचं नसेल तर मीही निघते.
तुझा प्रॉब्लेम तूच बघ. मी उठून उभी राहिले. मामी, अत्यंत करुण स्वरात तिने हाक मारली. डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते. क्षणभर मी हेलावले, पण कठोरपणे म्हणाले, येते मी. ती तडकन उठली आणि मला मिठी मारून गदगदून रडायला लागली. मामी, माझ्याकडून एक चूक घडली. कसली चूक? मी तिला शांत करत विचारलं. एका पुरुषाशी संबंध. विजेचा झटका बसावा तशी मी दचकले. हे काय करून बसलीस पोर? कुणा मुलावर प्रेम वगैरे वेगळी गोष्ट. हर्षाचं रडणं सुरू होतं. मला खरं तर रागच आला, पण ही वेळ रागवण्याची नव्हती. तिच्याकडून नेमकं काय ते समजून घेणं अधिक गरजेचं होतं. मी तिच्यासकट पलंगावर बसले. यावेळी तिला प्रेमळ शब्दाची आदराची गरज होती. माझ्या तोंडून एखादा शब्द उन्हा अधिक गेला तरी ती कदाचित मी गेल्यावर आत्महत्या करेल. मी अगदी शांतपणे तिच्याशी बोलू लागले. तू तुझा प्रॉब्लेम सांग. प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन असतं. मी तिला समजावलं. हर्षानं सांगितलं की ती नेहमीच हॉस्टेलच्या जवळ असलेल्या बालाजी स्टेशनरीकडे फोटोकॉपी काढून घ्यायला जायची. नोट्स, सर्टिफिकेट्सच्या झेरॉक्स सतत लागतात. हॉस्टेलच्या सर्वच मुली त्या दुकानाचा खूप आधार आहे. झेरॉक्स, कुरिअर, स्टेशनरी असे 3-4 व्यवसाय एकाच दुकानातून होतात. दुकानाचा मालक राकेश मागच्याच भागात राहतो. त्याची पत्नी श्रेया ही अधूनमधून दुकान सांभाळते. मदतीला एक पोरगा अजून असतो. वरचेवर तिथे गेल्यामुळे हर्षाचीही राकेश आणि श्रेयासोबत चांगलीच ओळख होती. काही मुलींशी श्रेयाची विशेष गट्टी होती. ती त्यांना कधीतरी चहा फराळही द्यायची. श्रेयाला 7 व 5 वर्षांची 2 मुलं होती. त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी श्रेयाला कुणीतरी शिकवणारी मुलगी हवी होती. तिनं हर्षाची रूममेट सावीला विचारलं. कॉलेजनंतर 2 तास सावी बॅडमिंटनचं कोचिंग घ्यायची. तिला ट्युशन घेणं जमणार नव्हतं. सावीनं हर्षाला विचारलं. हर्षा हुशार होतीच. लहान मुलांना शिकवायलाही तिला आवडायचं. पैसेही मिळतील, 2 तास सत्कारणी लागतील म्हणून हर्षा कबूल झाली. रोजच घरी जाणं सुरू झाल्यावर श्रेया व राकेशही ती अधिक मनमोकळेपणाने वागू लागली. राकेश जरी विवाहित अन 2 मुलांचा बाप होता तरी तो थोडा भ्रमर वृत्तीचा होता. दिसायला अत्यंत देखणा, बोलणं मिठास. हर्षा ही अल्लड वयातील सुंदर तरुणी मुलगी. दोघंही एकमेकांकडे चोरून बघायचे. आपलं वय, आपली परिस्थिती याची जाणीव दोघांनाही होती, पण भिन्नलिंगी आकर्षणातून एकमेकांकडे आकृष्ट झाली होती. एक दिवस श्रेयाच्या माहेरवरून फोन आला. तिची आई सिरियस होती, हॉस्पिटलमध्ये होती. घाबरलेल्या श्रेयानं आपल्या फक्त धाकट्या मुलाला बरोबर घेतलं. 4 कपडे पिशवीत कोंबली आणि ती घाईनं माहेरच्या गावी निघून गेली. त्याचवेळी शहरातल्या एका आमदाराच्या मुलाचं अपहरण झाल्याची अंबड उठली. भराभर दुकानं बंद झाली. पोलिसांच्या गाड्या शहराबाहेर चहूबाजूंनी अंगणात फिरत होत्या. राकेशनेही दुकान बंद केलं आणि तो घरात आला. श्रेया घाईनं गेली होती. घरकामाचा सारा पसारा पडून होता. हर्षा मोठ्या मुलाला शिकवत होती, पण त्याला आज अजिबात अभ्यास करायचा नव्हता. तेवढ्यात बरमुडा बनियन अशा वेशातला राकेश चहाचे कप हातात घेऊन आला. हर्षा, चहा घे. चहाचा कप त्याच्याकडून
घेताना हर्षाच्या बोटांना त्याच्या बोटांचा स्पर्श झाला. ती एकदम मोहरली. हृदयाची धडधड वाढली. ताई कधी येणार? तिने विचारलं. तिथंच खुर्चीवर बसून चहा पीत राकेशने म्हटलं, लवकरच येईल. चहा फारच छान झालाय, हर्षानं हसून म्हटलं. तुमच्यासारख्या मॅडमांना माझ्या हातचा चहा आवडला हे आमचे भाग्य. रमेशनं बघितलं. बाबा आणि टीचर गप्पा मारत आहेत. तो तेवढ्यात तिथून पळाला. अरे अरे रमेश! कप ठेवून हर्षा त्याला पकडायला धावली आणि तिचा पाय घसरला. पडलीच असती पण राकेशनं सावरली तिला. मॅडम, माझ्या घरात हातपाय मोडून घ्यायचाय काय? त्यानं तिला पलंगावर बसवत विचारलं. राकेशच्या बळकट बाहूंनी सावरलं आणि हर्षाच्या हृदयानं ठाव सोडला. तिच्या हातापायाला कंप सुटला. तिच्या करंगळीला लागलं होतं. ती स्वतःला सावरत करंगळी चोळू लागली. दुखतंय का? हो. आणा मी नीट करतो. म्हणत राकेशने करंगळी धरून जोरात ओढली. हर्षा किंचाळली. कटकन आवाज आला आणि करंगळी बरी झाली. तिच्या पायावरून हात फिरवत राकेशने म्हटलं, हर्षा, तुझे पाय किती सुंदर आहेत. कोमल, रेखीव, गोरेपान. हर्षाच्या अंगावर रोमांच फुलले. तो काय बोलतोय हे लक्षात येण्याआधीच ती बोलून गेली. तुम्हीही किती गोरेपान आहात. राकेशने तिला मिठीत घेतलं. दोन तरुण देह एकमेकांत विरघळले. कळत होतं तरीही सावरता आलं नाही. दोघांनाही भान आलं. आपली चूक उमगली. हर्षा घाईनं हॉस्टेलवर आली. प्रचंड घाबरली होती ती. राकेशही स्वतःला गुन्हेगार समजत होता. हर्षा पश्चात्तापाच्या अग्नीत होरपळत होती. माहेराहून परत आलेल्या श्रेयाने शिकवायला का येत नाही विचारल्यावर प्रोजेक्टचं काम आलंय, वेळ नाही, असं तिनं सांगितलं. हर्षाची झोप उडाली. आपण काय करून बसलो. आई-बाबांनी एवढ्या विश्वासानं आपल्याला इथं पाठवलंय आणि आपल्या धाकट्या बहिणी, किती अभिमान आहे त्यांना हर्षाचा. हे सगळं घरी कळलं तर मामी हे सगळं कसं सहन करू. हर्षाचा बांध पुन्हा फुटला. शांत हो बेटा. ही गोष्ट फक्त तुझ्या माझ्यातच राहील. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तिला थोपटून शाश्वत करत होते पण शंकेची पाल मनात चुकचुकत होती. हर्षा, तुझे पिरियड्स कधी झालेत? नाही झालेत अजून, तिनं निरागसपणे म्हटलं. मला थोडं टेन्शन आलं. पण वरकरणी तसं न दाखवता मी तिला म्हटलं, हे बघ, तू पटकन आवर. 2-4 दिवस माझ्याकडेच राहायचंय. या हिशोबाने कपडे पिशवीत भरून घे. पण मामी, आता वेळ घालवू नकोस. मी वॉर्डनकडून 4 दिवस घरी जाण्याची परवानगी घेऊन येते. वॉर्डनने परवानगी दिली. वाटेत मी हर्षाला म्हटलं, घरी गेल्यावर मानसी आणि निशिदा तुला बघून खूप खुश होतील. तू त्यांच्याशी नेहमीच्या मनमोकळेपणानं वाग. मात्र जे काही घडलंय ते अजिबात सांगू नकोस. उद्या जरा आपण दोघीच बाहेर जाऊन येऊ. घरी पोचताच माझ्या मुलांनी हर्षाचा ताबा घेतला. तू अशी हडकुळी का झालीस? या प्रश्नावर तिने अभ्यासाचं टेन्शन आलंय म्हणून सांगितलं. माझ्या नवऱ्यानंही तिच्या तब्येतीबद्दल काळजी व्यक्त केली. मी बेमालमप्रमाणे सर्व परिस्थिती सांभाळून घेतली. नवऱ्याशी खोटं बोलल्याबद्दल मी मनातल्या मनात त्यांची क्षमाही मागितली. हर्षाच्या सुखासाठी मी
काहीही करायला तयार होते. रात्री हर्षाच्या आईला फोन केला. तिला अभ्यास थोडा जड जातोय, पण ती सर्व करेल. मी तिला 4 दिवस घरी घेऊन आलीय असं सांगून तिला आश्वस्त केले. हर्षा जरी मुलांमध्ये रमली होती, तरी अजून ती आतून उमलून आली नव्हती. डोळ्यातले उदास भाव तिची मनस्थिती सांगत होते. रात्री ती मानसी आणि निशिदाबरोबर झोपली आणि अगदी गाढ झोपली. माझी झोप मात्र रुसली होती. हर्षाला राकेशचं आकर्षण वाटणं यात काही चूक नव्हतं, पण तरुण वयातही स्वतःवर ताबा ठेवता आला पाहिजे. आई मुलगी, बाप लेक यांच्यात मनमोकळेपणाने चर्चा संवाद व्हायला हवा. आज हर्षा आहे, उद्या माझ्या मुलीही अशाच नादावल्या तर? आपल्या मुलींना शाश्वत विश्वासात घेऊन सावध करणं ही आमची म्हणजे आयांची जबाबदारी आहे. मानसी, निशिदाशी मी सुद्धा जवळीक साधायला हवी. स्त्री-पुरुष संबंध निसर्ग स्त्रियांच्या बाजूचा नसतो. एकत्र सुखाचा अनुभव घेतला तरी पुरुष जबाबदारीतून सही सलामत सुटतो. अडकते ती स्त्री. मुलींनी आईशी प्रत्येक गोष्ट शेअर करण्याइतकी आई त्यांची मैत्रीण व्हायला हवी. हसती खेळती मुलगी एखाद्या घटनेने अशी हादरून जाते, कोमेजते. हर्षाला प्रेमानं विश्वासानं जवळ घेतलं म्हणूनच ती मनमोकळेपणानं सांगू शकली. नाहीतर कदाचित तिनं ताण असह्य होऊन आत्महत्याही केली असती. सकाळी नेहमीप्रमाणे सर्वांना डबे देऊन त्यांना त्यांच्या मोहिमेवर पाठवलं. मुलं जायला तयार नव्हती, पण शेवटी एकदाची गेली. आमचा नाश्ता आंघोळ आटपून मी हर्षाला घेऊन बाहेर पडले. आपण कुठं जातोय मामी? तिनं जरा काळजीने विचारलं. माझी एक मैत्रीण आहे, आपण तिच्याकडे जातोय. माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे, आपण तिच्याकडे जातोय. डॉक्टरनं तपासून काळजीचं कारण नाही म्हणून सांगितलं. या वयात अभ्यासाच्या टेन्शनमुळं मासिक पाळी थोडी मागेपुढे होते. मी गोळ्या देते, सुरू केल्यावर पाळी सुरू होईल. पण ही अशक्तता आहे, चांगलं खायला प्यायला घाला. इंजिनिअरिंगच्या अभ्यासात तब्येत धंदाकट लागते, डॉक्टरांनी हसून म्हटलं. मैत्रिणीला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही बाहेर पडलो. वाटेत आम्ही हर्षासाठी एक सुंदर पर्स आणि सँडल्स घेतले. तिच्या आवडीचे चॉकलेट आईस्क्रीम खायला घातलं. त्यापूर्वी आम्ही एका हॉटेलातच जेवून घेतलं. हर्षाच्या मनातली सर्व भीती, सर्व काळजी, मुख्य म्हणजे अपराधीपणाची भावना मला काढून टाकायची होती. आता तीही आनंदात दिसत होती. दिवसभर मजा करून आम्ही घरी परतलो. एकाकी तिनं मला मिठी मारली. मामी, आज इतकं छान आणि इतकं हलकं हलकं वाटतंय. तू जर काल मला रागावली असतीस, दोष दिला असतास, तर मी माझ्या मनातलं तुझ्याबरोबर बोलू शकले नसते. मनातल्या मनात कुढत बसले असते. कदाचित मी माझे आयुष्य संपवून टाकलं असतं. पण तू इतकं मला जपलंस, इतकी प्रेमानं वागलीस, त्यामुळेच मी विश्वासानं सगळं तुला सांगितलं. पण अजूनही मला स्वतःचाच राग येतोय. मनातून अपराधी वाटतंय. बोलता बोलता तिचे डोळे भरून आले. मी तिला पलंगावर बसवलं. तिला पाणी प्यायला दिलं. बाळा, चूक तर खरंच मोठी घडली होती. पण तुला चूक कळली, पश्चाताप झालाय, यातच सगळं भरून पावलं. आता यापुढे या घटनेचा उल्लेखही कधी करायचा नाही. वेड्या वयातली ती चूक होती. जन्मभर तिचे बोज तो सल घेऊन जगायचं नाही. पुढं एवढं मोठं आयुष्य पडलंय, ते जबाबदारीने आणि आनंदाने जगायचं. तुझं काही राकेशवर प्रेम नव्हतं. जे घडलंय तो एक अपघात होता.
संबंध संबंध मनातून प्रेम उमलतं तेव्हा निर्माण होतात. प्रियकर प्रेयसी, पती पत्नी यांच्यात आधी मनापासून प्रेम निर्माण होतं तेव्हा ते शारीरिक संबंधातही दिसून येतं. आता राकेशला विसर. तोही आता तुझ्याकडे बघणार नाही. त्याची चूक त्यालाही कळलीच असणार. लवकरात लवकर यातून बाहेर पड. तब्येत चांगली कर. झपाटून अभ्यासाला लाग. मला खात्री आहे की तू एक अतिशय यशस्वी इंजिनियर म्हणून स्वतःला सिद्ध करशील. मी हातच्या ओंजळीत तिचा चेहरा घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकले. तिनं पुन्हा मिठी मारली. मामी, पुन्हा एकदा थँक्स. किती धन्यवाद देऊ तुला. थोड्या वेळात तिनं आईला फोन लावला. आई, आता मी एकदम छान आहे. अगं मामी ना डॉक्टर आहे. बघ कशी ठणठणीत बरी केलीये मला. हर्षाच्या निर्मळ हास्यानं सगळंच वातावरण आनंदी झालं. तेव्हा खरंच मला मनापासून खूप खूप छान वाटलं की आपण कुणाचं तरी आयुष्य वाचवलं. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.